कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सर्वात स्वस्त आणि सोयीची मानली जाणारी दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस सध्या प्रवाशांसाठी शारीरिक आणि मानसिक छळाचे केंद्र बनली आहे. प्रवासाच्या 12 तासा आधीपासूनच सुरू होणारा हा संघर्ष रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे अधिकच तीव्र झाला आहे. सकाळी 6 वाजता सुटणाऱ्या या गाडीत जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना आदल्या रात्री 10 वाजेपासूनच दिवा स्थानकावर ठाण मांडावे लागत आहे. शुक्रवारी रात्री 8:15 वाजता गाडी प्लॅटफॉर्मवर आली, मात्र दरवाजे चक्क 11:45 वाजता उघडले गेले. या 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांनी जीवघेणी धक्काबुक्की करत जागा मिळवली. पण खरा त्रास तर पुढेच होता. गाडीत बसल्यानंतरही प्रवाशांना मरण यातना सहन कराव्या लागल्या. रात्रभर डब्यात लाईट आणि पंखे बंद असल्याने प्रवाशांना घामाच्या धारात आणि अंधारात बसावे लागले. वर्षानुवर्ष हीच स्थिती आहे. आता प्लॅटफॉर्मवर किमान लाईट तरी असतात. पूर्वी पावसात आडोसा शोधत उभे राहावे लागायचे. अशी व्यथा एका संतापलेल्या प्रवाशानं मांडली.